श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्व स्वामी भक्तांना माझं मनापासून श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं स्वागत आहे ऋतू लाईव्ह मुवमेंट या यूट्यूब चॅनलवर. मी सकाळी उठायच्या आत माझी मुलगी उठून देवपूजेला सुरुवात करत आहेत बघा. तिला स्वामींचं एवढं एड आहे की ती माळ ओढून जणू काही आता जपच सुरू करणार आहे. तिला जसं जपच करता येतो अशी ॲक्टिंग तिची सुरू आहे. सकाळ म्हणलं ना, सकाळचं वातावरण खूप प्रसन्न, मंद हवा, पक्ष्यांचा किलबिलाट, इतकं अतिशय सुंदर वातावरण असतं ना. आणि आमच्या गॅलरीमध्ये तर गॅलरीमधून हे जे दृश्य दिसत आहे ना तुम्हाला, ते अतिशय उत्तम आणि इतकं म्हणजे सुखदायक आहे ना. माणूस झोपेतून उठल्यानंतर हे दृश्य बघितलं ना, एकदम आनंदीदायी, उत्साहवर्धक वाटतं. आता म्हटलं चला थोडंफार आता खिडक्या वगैरे उघडूयात, थोडे सूर्यकिरण घरामध्ये येऊन देऊयात. सकाळचं ऊन, कवळं ऊन हे शरीरासाठी अतिशय उत्तमच असतं. आता जीविका झोपलेली आहे तोपर्यंत म्हटलं कपड्यांच्या घड्या घालून घेऊयात. रात्री जी भांडी घासलेली होती, मग आता स्वयंपाकाला सुरुवात करायच्या आधी म्हटलं एकदा किचन वट्टा व्यवस्थित पुसून घेऊयात, चहाची भांडी वगैरे धुवून ठेवूयात. जीविका आता घरामध्ये झोपलेली आहे. बेडरूमचं दार लावून घेतलं, म्हटलं जेणेकरून तिला आवाज जाणार नाही आणि ती उठणार नाही. आता सगळ्यात पहिले म्हटलं आता करावं काय. जीविकासाठी थोडंसं साधं वरण आणि भात बाजूला काढून ठेवला मिक्सरमधून. आणि मला असं साधं वरण पहिले आवडायचं बरं का, पण जेव्हापासून लग्न झाल्यापासून मी हे फोडणीचं वरण खायला सुरुवात केली ना, मला शक्यतो प्रत्येक वेळेस हे वरणच खूप आवडतं. आणि हे वरण अगदी सोपं आहे. म्हणजे जिरे, मोहरी, आपण लसूण ठेचून टाकला, टोमॅटो टाकले, थोडीशी बारीक कांदा चिरून टाकला, आपली साधी मिरची पावडर टाकली आणि शिजलेलं वरण जरी टाकलं ना, वरण अतिशय सुंदर, म्हणजे इतकं छान लागतं ना वरण भाताबरोबर. आणि वरण भात आणि त्याच्याबरोबर जर लसणाची चटणी असन आणि कैरी चटणी असन तर मग तर विचारूच नका. जेवण तर इतकं मस्त होतं ना, सांगताच येत नाही. थांबा, मला एक आवाज येतोय ओरडण्याचा, म्हणजेच जीविका उठली आहे. मी एकदा बघून येते आणि मग पुन्हा आपण गप्पा मारूयात. आता जीविका उठलेली आहे, तिला थोडंफार खाऊ घालते, खेळवते आणि मग मी थोडासा आराम करते. तिच्यासोबत थोडासा वेळ घालवते. मग 4 वाजता उठल्यावर तुमच्याशी परत गप्पा मारते. आता हिचे पप्पा हे कामाला गेलेले आहेत, ते पण 4 वाजेपर्यंत येऊन जातील. तोपर्यंत आमचा आराम होईल. आणि नंतर जी मस्ती सुरू होती ती विचारता सोय नाही, तुम्हाला पुढे बघायला भेटेलच. जीविका इतकी मस्तीखोर आणि तिचा आवाज इतका कर्कश आहे ना. घरामध्ये एकतर वस्तू कमी आहेत, माणसंही कमी, त्यामुळे तिचा आवाज इतका खोलवर आणि इतका कर्कश वाटतो ना पूर्ण घरामध्ये, की विचारायला सोय नाही. आणि संध्याकाळची जी 4 नंतरची आमची जी संध्याकाळ असेल ना, ती नुसती मस्ती, आरडाओरडा, रडारड, पटापट खाणं पिणं सगळं याच्यावरच जातं. हे बघा, आता 4 वाजलेले आहे संध्याकाळचे. हे कामावून आले, हातपाय धुतले, चहा पिला, तर लगेच त्यांची डबल ड्युटी, सेकंड शिफ्ट जणू काही चालू झालेली आहे. जीविका इतकी मस्तीखोर आहे, तिला इतकी मस्ती करायला आवडते ना. तिच्या पप्पांसोबत ती इतकी बॉल खेळण्यामध्ये रमलेली आहे की तिला आपल्या आईने सकाळपासून किती आपल्याला वेळ दिला, किती सांभाळलं, किती जीव लावला, किती आपल्याला वेळ दिला, तिचं त्याला काही घेणं नाही. तिचे पप्पा आले ना, मग ती कोणाचीच नाही. ती मला मग भावं देणार नाही आणि ती विचारणार नाही. त्यांच्यामध्येच त्यांच्यासोबतच नुसती मस्ती घालणार, त्यांच्या मागे मागे जाणार. आता बघा किती बॉल खेळण्यामध्ये इतकी मग्न आहे. तिला तिने फेकलेला बॉल आवडत नाहीये, पण त्यांच्या हातातून घेऊन तो बॉल लांब फेकण्यामध्ये तिला असं वेगळाच आनंद जाणवत आहे. असं आमच्या घरातलं वातावरण असतं. माणसे कमी असल्यामुळे पण ती थोडंफार त्रास देतेच बरं का. कारण सासूबाई सासरे गावाकडे असतात, तिथे आम्ही दोघे असतो. आणि तिचं असं असतं की एकतर मम्मी दिसली की मम्मीच्या मागं दिवसभर पळायचं, पप्पा आले की मम्मीला सोडून पप्पाच्या मागं पळायचं. आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची होती, पण यांना असं म्हणजे लग्नाच्या आधीपासूनच थोडंफार स्वयंपाक बनवायचं होती की जेणेकरून मेसचं त्यांना आवडत नसल्यामुळे थोडंफार ते शिकलेले होते. आणि मग आता त्यांचं म्हणणं असं आलं की दिवसभर तू दमली असेल, कारण त्यांना माहिती आहे जीविका किती दमवती आणि त्यांना आवड पण असल्यामुळे ते म्हटले की चल ठीक आहे, मी तुला थोडीफार मदत करतो. आणि असं पाहिजे पण खरं, एकानेच सगळं घरातलं काम केलं पाहिजे असं काही रूल नाही. जे आपण परंपरेनुसार जे आपल्या आईवडिलांचं बघत येतो ना, त्यानुसारच आपण पुढे वागायला सुरुवात करतो. पण हे कुठंतरी बदललं पाहिजे. आणि आमच्या घरात तर आहेच तसं. तेव्हा ते बघा, ते किती सुंदर पोळ्या करत आहेत. म्हणजे त्यांनी स्वतः म्हटले की मी करतो. आता त्या गोल असो नसो, आपण आनंदाने खायचं, कारण आयतं भेटतंय ना. मग आता हे बघा, आता संध्याकाळची वेळ झालेली आहे. आता झोपायच्या आधी आमची ही मस्ती अशीच चालेल 12 वाजेपर्यंत. ही मस्ती काही थांबणार नाही. आणि ही मस्ती झाली की 12-1 वाजता आम्ही झोपणार. परत सकाळी 5 वाजता माझी ड्युटी सुरू.
हा माझा पहिलाच ब्लॉग होता. याच्यामध्ये खूप साऱ्या चुका झाल्या असतील, काही बोललेलं तुम्हाला समजलंही नसेल. तुमच्या कमेंटमध्ये मला नक्की सांगा की माझा ब्लॉग कसा वाटला, आमची जीविका कशी आहे, आणि काही बदल करावाच वाटत असेल तर नक्की सांगा. तुमचंही मत माझ्याशी शेअर करा. आपण असे रोज गप्पा मारत जाऊ. श्री स्वामी समर्थ. माझा ब्लॉग मी इथेच थांबवते.